सो हे गाईज, आज मी चालली माझ्या फ्रेंडच्या हळदीला आणि माझ्याकडे येल्लो कलरचं काहीच आउटफिट नाहीये. सो जे आहे ते मी घालून चाललीये. एवढं सुंदर मी मेकअप केलाय, पण ह्या हवेमुळे पूर्ण खराब झालेला आहे माझा. लोकेशन काय जास्त लांब नाहीये, तपोवन मध्येच आहे, म्हणून जास्त काय वेळ आम्हाला तिथे लागला नाही. सो लोकेशनवर आम्ही पोहोचलो होतो, माझे सिस्टर आणि मी, कारण माझी एकही फ्रेंड तिथे आलेली नव्हती, कारण त्या डायरेक्ट लग्नाला येणार आहेत. सो हळदीचा अजून काहीच कार्यक्रम सुरू झालेला नव्हता, कारण एंगेजमेंट होते अगोदर, तर तेच सर्व चालू होतं. खूप वेळ बसल्यानंतर आम्ही इथे जेवण करून घेतलं. मेन्यू पण खूप छान होता. जेवण वगैरे केलं आणि तोपर्यंत हळदीचा कार्यक्रम हा सुरू झालेला होता. तर इथे सर्व रीतिरिवाज चालू होता, ज्या पण हळदीमध्ये होतात, आणि खूप लेट झालेला होता. साखरपुड्यामुळे खूप लेट झाला होता आणि हळद पण खूप लेट लागणार होती. सो ही आहे आमची नवरी बाई आणि इथे हळद नाचवतात, ते सर्व कार्यक्रम चालू होता. सो हिला भेटले वगैरे आणि आता फायनली हळदीला लागत होती. हळद वगैरे लावली आणि आता मी चालली घरी, कारण खूप लेट झालेला आहे. जागेवरच 10-10:30 वाजले होते. सो चालली घरी. घरी मी अशी नाही जाणार आहे, मला आईस्क्रीम खायची होती म्हणून मी बापूनगरला आली होती. आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि आता बस तर चालली घरी. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.